राधानगरी तालुक्यातील तरसंबळे येथे 26 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। रुपाली प्रवीण गुरव असं मृत महिलेचं नाव असून तिच्या मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर घातपाताचा गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे। सोमवारी रुपाली गुरव यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयात मृतावस्थेत दाखल करण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच माहेरच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। मृत महिलेच्या आई सरिता पांडुरंग गुरव यांनी आरोप करत सांगितलं की माझ्या मुलीला सासरच्या मंडळींकडून सातत्यानं छळ करण्यात येत होता। वारंवार पैशाची मागणी केली जात होती। या छळातूनच तिचा जीव घेतला गेला असून संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राधानगरी पोलिसांनी पती प्रवीण गुरव यांना ताब्यात घेण्यात आले। तसेच मृतदेह अधिक तपासणीसाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। हा मृत्यू नैसर्गिक की घातपात यावर अद्याप स्पष्टता आलेली नसून पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी सर्व बाजूनी तपास करत आहेत। मृत रुपाली गुरव यांच्या पश्चात 2 लहान मुलं असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी पोलीस करत आहेत। मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे। माझी मुलगी रुपाली 7 वर्षापूर्वी तिचा विवाह झाला। तिला मानसिक छळ चालूच होता, तरी आम्ही तिला सहकार्य केलं, तर ती नांदायला जाणारी हट्ट धरून ती तिकडे गेली। त्याच्यामुळे तिने मानसिक छळ करून 10 तोळं सोनं आण, तुमची शेती आहे, इस्टेट आहे, त्यातला निम्मा हिस्सा दे असं म्हणून मागच्या आठवड्यातच सासरा म्हणला। मग तिने नेली, रविवारी नेली। मला म्हणला तिला आम्ही काय माराय नेणार आहे काय, माराय आम्हाला म्हणता लिहून द्या। मी लिहून द्या म्हटल्यावर मी म्हटलं लिहून देणार नाही, तर तिला आम्ही काय माराय नेणार आहे काय अशी म्हटली। आणि आता त्या चौघाने नेऊन मारण्याचाच कट केला। तिच्या अंगावर जखमा आहेत। त्या माझ्या त्या माणसासनी अटक केल्याशिवाय माझ्या मुलीचं धन मी ताब्यात घेतलं जाणार नाही।